NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। खाजगी कोचिंग क्लासमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी कठोर कारवाईची मागणी। मेंढ्या चोरी करणारी टोळी जेरबंद, 8 आरोपी ताब्यात, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, पालिकेच्या मध्यस्थीनंतर प्रश्न मार्गी। सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाची जनजागृती, नागरिकांना तपासणीचे आवाहन। औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात नवोदितांचे फ्रेशर्स, जल्लोषात स्वागत। मागील त्याला मोफत व योग्य नोकरी, रावल कॉलेजमध्ये मॉडेल करिअर सेंटरचा शुभारंभ। श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाच्या येथे मेगा जॉब फेअर उत्साहात, 45हून अधिक तरुणांची थेट निवड। आता सविस्तर बातम्या। शहादा येथील एका खाजगी कोचिंग क्लासच्या संचालकावर अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग व जातीवाचक अपमान केल्याचा गंभीर आरोप झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधित संचालकाविरोधात पॉक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल असून आरोपीकडून पीडितेला व तिच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील आंबेडकरवादी व पुरोगामी संघटना तसेच समाज बांधवांनी निवेदन सादर करत आरोपीस जामीन नाकारावा, जलद गतीने न्यायालयात खटला चालवावा व कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। तसेच संबंधित कोचिंग क्लासचा परवाना रद्द करावा, खाजगी क्लासेसमध्ये CCTV सक्तीचे करावेत आणि संचालकांचे पोलीस पडताळणी करूनच परवाने द्यावेत अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी असे आवाहन प्रशासनाकडे करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा तालुक्यात मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावत नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या LCB पथकाने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह 2 चारचाकी वाहने व 1 मोटारसायकल असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। LCB पथकाने राजस्थान व मध्य प्रदेश येथून प्रत्येकी 4 आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश असल्याची माहिती आहे। शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चोरीच्या घटनांचा यशस्वी तपास LCBने केला असताना स्थानिक गुन्हे शोध पथकाची भूमिका मात्र चर्चेचा विषय ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा नगरपालिकेअंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने मंगळवारी त्यांनी काम बंद आंदोलन केले। यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह मध्यस्थी करत संबंधित ठेकेदाराला समज दिली। कर्मचाऱ्यांना तारखेनुसार पगार देण्याची सक्त ताकीद देण्यात आली। दरम्यान कर्मचाऱ्यांना समजूत घालून 2-3 दिवसात थकीत पगार अदा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत नियमित कामावर रुजू होत शहरातील स्वच्छता सेवा पुन्हा सुरू झाली। नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत, ज्यांच्याकडे दैनंदिन सफाईची जबाबदारी असते, यांनी मागील काही काळापासून त्यांचे पगार झाले नसल्यामुळे काम बंद करण्याचा इशारा दिला होता। नगरपालिकेचा आर्थिक परिस्थिती सध्या बिकट असल्यामुळे बऱ्याच वेळा पगार करण्यासाठी उशीर होतो, याची जाणीव आम्ही त्यांना करून दिली आणि लवकरच त्यांचे सर्व जेवढे देयक नगरपालिकेच्या माध्यमातून बाकी आहेत ते देण्याचं आश्वासन आम्ही त्यांना देऊन पुन्हा एकदा रेग्युलर आपलं काम सुरू करण्याची त्यांना आम्ही विनंती केलेली आहे। त्या विनंतीला मान देऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपलं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। नियमितपणे कचरा संकलन असेल किंवा त्याच्यामध्ये अजून काही सुधारण्याच्या नागरिकांच्या सूचना असतील त्या नेहमीप्रमाणे आम्ही पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत। नागरिकांनी त्या बाबतीत कुठल्या प्रकारची चिंता करू नये। ती संपूर्ण मुळात महाराष्ट्र राज्याची आहे। स्वच्छता विभागातले बहुतांशी देयक हे 15 वित्त आयोगातून देण्याची प्रोव्हिजन आहे, परंतु मागील 2 वर्षापासून नगरपालिकेला
हा निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे बराचसा जो भार आहे तो नगरपालिका निधीवर येतो आणि कर संकलन सहसा फेब्रुवारी मार्चमध्ये होत असते, त्यामुळे नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर देखील तणाव असतो. याची जाणीव वेळोवेळी संबंधित ठेकेदारांना आपण करून दिलेली आहे. लवकरच प्रशासनाकडे आम्ही जो 15 वित्त आयोगाचा निधी आहे ती मागण्यासाठीची विनंती करणार आहोत, केलेली आहे. आणि तो निधी एकदा नगरपालिकेकडे जमा झाला तर भविष्यामध्ये अशा अडचणी निर्माण होणार नाही याची 100% खात्री आम्हाला आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन अंतर्गत राज्यातील 21 जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत असून शहादा नागरी आरोग्य केंद्र गरीब नवाज कॉलनी येथे नागरिकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वडवी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हार्दिक पटेल, मेडिकल सुपरिटेंडंट मनीषा पाटील यांच्या उपस्थितीत जनजागृती करण्यात आली. यावेळी नगरसेवक वसीम तेली, नाझीम पिंजारी, औषध निर्माण अधिकारी अब्दुल रहमान कुरेशी, आरोग्य निरीक्षक सुनील मराठे तसेच आशा वर्कर भारती चौधरी व कविता सोनवणे उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबविले जाणार असून घरोघरी भेट देऊन सिकलसेल रुग्ण व वाहकांची माहिती, 0 ते 40 वयोगटातील तपासणी न झालेल्या व्यक्तींची नोंद तसेच HPLC तपासणी प्रलंबित रुग्णांची यादी तयार केली जाणार आहे. नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा व तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात बी फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी परिचय स्वागत समारोह म्हणजे फ्रेशर्स उत्साहात संपन्न झाला. द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे नवोदितांना एकमेकांशी संवाद साधण्याची व आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा माधवी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर SP पवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, नाटिका, शेरो शायरी आदी सादरीकरणातून रंगत आणली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाईचा येथे बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालय आणि CII यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मॉडेल करिअर सेंटरच्या शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष सरकार साहेब रावल यांच्या हस्ते राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. या केंद्रामार्फत मागेल त्याला मोफत व योग्य नोकरी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 10वी, 12वी, पदवीधर तसेच विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवक युवतींना येथे करिअर मार्गदर्शन, नोकरीविषयक माहिती आणि थेट मुलाखतींची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर DM पटेल यांनी दिली. केंद्र सरकार व CII यांच्या एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट प्रकल्पांतर्गत गेल्या 2 वर्षात मुंबईत सुमारे 1 लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. हाच यशस्वी प्रकल्प धुळे जिल्ह्यात राबविण्यासाठी जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाईच्या या महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. मॉडेल करिअर सेंटरमध्ये आवश्यक कागदपत्रांसह येणाऱ्या उमेदवारांना तत्काळ उपलब्ध नोकऱ्यांची माहिती दिली जाणार असून पुढील टप्प्यांसाठी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. दररोज रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम परिसरातील तरुणांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईच्या येथे आयोजित करण्यात आलेला मेगा जॉब फेअर मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रोजगार मेळाव्यात 20 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो यासह अनेक आघाडीच्या कंपन्यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. त्यातून 45हून अधिक तरुणांची थेट निवड करण्यात आली असून अनेक उमेदवारांना जागेवरच ऑफर लेटर देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विकासरत्न सरकार साहेब रावल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव RT गिरासे उपस्थित होते. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DM पटेल, तंत्रनिकेतनचे प्राचार्य MD पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य BD गिरासे तसेच तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य KD सोनार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज.